आज आपण जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आमरण उपोषणाला बसलो. नेमकं काय करणे उपोषण करण्याचा? मौजे दस्तापूर येथील गट नंबर 98 मधील 25 क्षेत्र हे शासनाने भूमिहीन शेतमजूर यांच्यासाठी जागा आणि घरे बांधून दिलेली होती संपादित करून, परंतु अद्याप त्या जागेचा कबाला मिळालेला नाही व त्या जागेची ग्रामपंचायतला नोंद पण झालेली नाही. या मागणीसाठी आम्ही इथं आज उपोषणाला बसलेलो आहोत, कबाला आणि जागेची नोंद करून घेण्यासाठी. नेमकी काय अडचण काय ते? ग्रामपंचायत मध्ये ग्रामसेवक नोंद करून घ्यायला तयार नाही, जाणून बुजून टाळाटाळ करतोय. कशा पाय टाळटाळ करतो? नेमकं काय नेमकं ते काय माहिती नाही, कारण त्यांनाच माहिती की पैसे खाऊन समोरील शेतकऱ्यांनी त्याला पैसे दाबल्यात वाटतं बहुतेक. पैसे खाऊन अधिकारी टाळाटाळ करायला लागले. नाव काय आपलं? माझं नाव पार्वती झुंजारे. आमरण उपोषण व सामूहिक आत्मदहनासाठी बसलो. नेमकं काय करणे? आमची पहिली मागणी अशी आहे की 1965 साली महाराष्ट्र शासनाने भूमिहीन शेतमजूर या योजनेअंतर्गत जी जागा संपादित केलेली आहे त्याची रीतशीर ग्रामपंचायत कार्यालयाला नोंद करून घेण्यात यावी. आणि आमची दुसरी मागणी अशी आहे की ज्या जागेवर राहत असलेल्या लोकांचा शासनाने सर्वे करावा आणि त्या जागेचा अद्याप कबाला देण्यात आलेला नाही, तो तात्काळ देण्यात यावा. अशा या दोन मागणीसाठी आम्ही गेले 5 वर्षापासून संघर्ष करतोय. विविध ठिकाणी मोर्चे, आंदोलन, रस्ता रोको अशा वेगवेगळ्या पद्धतीची ऍक्टिव्हिटी करून सुद्धा आम्हाला न्याय मिळत नाही. म्हणून आम्ही आता आमरण उपोषण करून आत्मदहन करण्याचा निर्णय घेतलेला आहे. कारण बरेच मोर्चे, आंदोलन करून करून आता आम्ही पण थकलोय आणि त्या जागेवर राहत असलेले लोक हे सगळे भूमिहीन शेतमजूर आहेत. त्यांना दररोज मोलमजुरी करावं लागतं, दररोज काम केलं तर त्यांची संध्याकाळी चूल पिटते. अशा परिस्थितीमध्ये लोक जीवन जगतात तिथले. आणि हे जगत असताना या जागेचा मालकी हक्क कबाला मिळावा, त्यांना मंजूर झालेले घरकुल तिथं ते संबंधित शेतकरी बांधू देत नाही, ग्रामपंचायत बांधू देत नाही. म्हणून BDO साहेबाकडे मागणी केली, तहसीलदार साहेबाकडे मागणी केली, परंतु आम्हाला न्याय मिळत नाही. याविषयी तुमच्याकडे कुणी उपोषणाला बसल्यानंतर आलाय का कोणी अधिकारी? नाही, आजच्या तारखेमध्ये तर आमच्याकडे कुणीच आलेलं नाही. आणि हे निवेदन आम्ही 3 तारखेला दिलेलं आहे. 3 तारखेला निवेदन देऊन त्यांना उपोषणासह आत्मदहनचा इशारा सुद्धा आम्ही त्या 3 तारखेलाच दिलेला आहे, परंतु प्रशासन गांभीर्याने याच्याकडे लक्ष देत नाही. आज काय तुम्ही आज उपोषण करणार तुम्ही? आणि आज जर नाही आज 6 वाजेपर्यंत जर आमच्या उपोषणाची दखल नाही घेतली तर उद्या 11:30च्या दरम्यान आम्ही आत्मदहन करणार आहे. किती लोक आत्मदहन करणार? 8 लोक आम्ही आत्मदहन करणार आहे. या ठिकाणा का कुठं? इथं कलेक्टर ऑफिसच्या समोर एकदम कलेक्टर ऑफिसच्या समोरच आम्ही आत्मदहन करणार आहे. की या जिल्ह्यामध्ये खरोखरच गोरगरिबाला न्याय मिळत नाही हे आम्हाला पूर्ण जनतेला, पत्रकार बांधवाच्या माध्यमातून तसंच प्रशासनाला सुद्धा दाखवून द्यायचं आहे की लोक का असं करायला लागलेत. की 5-5 वर्ष महाराष्ट्र शासनाची जमीन असून सुद्धा त्या अधिकाऱ्याच्या निदर्शनास आणून सुद्धा नोंद करण्यासाठी सामान्य नागरिकाला आमरण उपोषण, मोर्चे, आंदोलन करावं लागतं. मग हे अधिकारी काय करायला लागले? असे किती लाभार्थी आहेत? असे 17 लाभार्थी आहेत.